ऋणी घ्यावा पिणाची सुख नो है तेने बिना सेवा सुख नो तेने बिना सेवा सुख नो है आदि अंति अवसान से गोविंदा से लावी मना से गोविंदा से लावी मना से गोविंद आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान माये के दुख
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल हरिनाम भगवान की जय पवन सुत हनुमान की जय
श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। विक्कू बंद करायचं माझा भैया पवार भाऊ विक्कू बंद कर। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरबु क्लेश विकार। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग।
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नेविना जीवा सुखनो हे एरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी अपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय जगदीशाकडे चाललाय परंतु जात असताना हा जीव त्या जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का जर करत असेल तर तो अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग त्याला किंवा तो तुम्हाला किंवा मला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला किंवा मला जर त्याच्या मांडीवरती बसायचं असेल त्याच्या हाताने दुधाचा काला त्यानं आपल्याला खाऊ घालावं असं वाटत असेल त्याच्या उपरण्याला आपल्याला तोंड पुसू द्यावं असं वाटत असेल त्याच्या पंक्तीत आणि संगतीत जाऊन राहण्याचा योग तुम्हाला किंवा मला यावा असं वाटत असेल तो आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नविना जीवा सुख नो हे अखंड हरिनाम सप्ताह दैदिप्यमान सोहळा बजरंग बली हनुमानजीच्या दरबारामध्ये या ठिकाणी संगमनेर परिसरामध्ये गुंजाळवाडीच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी सुंदर देखणा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही आयोजन नियोजन केलं सप्ताहाचं वय वर्षे 182 182 वर्षाची परंपरा आपल्याला लाभली तसं देखणं गाव सुद्धा आहे बरं का इथली स्वच्छता इथले रस्ते इथले घर इथले माणसं इथले तरुण इथल्या तरुणी इथले पुरुष इथल्या स्त्रिया सप्ताहामुळं गाव स्वच्छ झालं सप्ताहामुळं पंचमहाभूताच्या शेती कशी करावी हे साधकाला कळालं सप्ताहामुळं अज्ञानाचा अंधकार दूर झाला ज्ञानाची ज्योत प्रत्येक घरामध्ये लागल्या गेली 182 वर्षाची परंपरा नुसतीच नव्हे काही काही ठिकाणी 118 वर्षाची परंपरा असं आहे हो आणि मग आणि बाजूला गटारीची नाली वाहते लक्षपूर्वक आहे का आणि म्हणून मंदिर म्हणजे मंगलता दिव्यता रम्यता जशी मंदिर आला तसे या गुंजाळवाडीतील प्रत्येक घरातला घरातल्या माणसाच्या मनाला आणि म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नेविना जीवा सुख नोहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 मौजे गुंजाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सुंदर असं साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य आदरणीय शिवभक्त बन्सी महाराज गुंजाळ यांच्या पुण्य स्पर्शानं तसंच हरिभक्तीप्रायण परमपूज्य आदरणीय सूर्यभान महाराज गुंजाळ व तसेच हरिभक्तीप्रायण परमपूज्य आदरणीय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेलं नाव उद्धवजी महाराज बिरजदार या ठिकाणी आहेत पुन्हा गाडेकर नाना उपस्थित आहेत पुन्हा हार्मोनियम वादक बबन महाराज उपस्थित आहेत पुन्हा या ठिकाणी सर्व महाराज मंडळी सुंदर चाल गायलेले महाराज मग ज्यांना मृदुंगाने साथ दिली असे अभिषेक महाराज जगदळे मृदुंगातला पुष्कराज आहे पुन्हा या ठिकाणी गायनाचार्य पांढरे महाराज उपस्थित आहेत संगीत विशारद अलंकार महादेव महाराज आळंदी देवाचे भरत महाराज गुंजाळ इथलेच आहेत उपस्थित प्रभुप्रिय श्रुतवर्ग हरिभक्तीप्रायण मायाताई महाराज साबळे आहेत गाडेकर महाराज निमोणचे आहेत पुन्हा या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थी वृंद ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडीचेच आहेत त्यांना संपूर्ण हरिपाठाचं नेतृत्व करणाऱ्या पुन्हा मायाताई महाराज साबळे याच गावच्या आहेत सुंदर अशी चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम ऑपरेटर या ठिकाणी पवार स्पीकर साऊंड सिस्टीम मंगळापूरची आहे माझ्या समवेत आलेले सतीश महाराज तुषार महाराज विकास महाराज आहेत तुम्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन माझे परमार्थातले स्नेही मी त्यांना नरू भाऊ म्हणतो तसे नरेंद्र भाऊ गुंजाळ
सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा या ठिकाणी भोजन व्यवस्था ज्यांच्या घरामध्ये केली होती असे बाबासाहेब संपत गुंजाळ आहेत, परंतु ज्यांच्या पंक्ती आहेत या ठिकाणी बबन हरिभाऊ गुंजाळ, बाबासाहेब संपत गुंजाळ, भाऊराव नाना गुंजाळ, सोपान अर्जुन गुंजाळ, अशोक शिवाजी राजे गुंजाळ यांचा आज महाप्रसाद तुम्ही आम्ही सर्वजण खाणार आहोत. कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे परमार्थिक स्नेही पोपट शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे, आबाल वृद्ध आहेत, डॉक्टर आहेत, ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, दिग्गज आहेत, चांगल्या प्रकारचा परमार्थ करणाऱ्या महिला आहेत, चांगल्या प्रकारची परमार्थ करणारे पुरुष आहेत, चांगल्या प्रकारचा दिग्दर्शन करणारे या ठिकाणी माता भगिनी पुरुष वर्ग आहे. या ठिकाणी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय आमचं आवडतं व्यक्तिमत्व धुमाळ महाराज उपस्थित आहे. मुद्दाम मागं नाव ठेवलं होतं त्यांचं बरं का. विशेष माणसाचं नाव मागच ठेवत असतो मी. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी पुन्हा चांगल्या प्रकारच्या कीर्तनाला तयार झालेली दिदी पण या ठिकाणी गुंजाळ महाराज आहेत. मयुरी दिदी गुंजाळ महाराज मयुरी दीदी आहे. आता भागवताचं प्रशिक्षण घेण्याकरता वृंदावन को चली है, वृंदावन धाम को जाना है ना. अच्छा है, बहुत बढ़िया है. बाबा आपुला तो एक देव करुणी घावा, तेने विणा जीवा सुखनो है. प्रश्न असा उद्भवला महाराज, आपला देव करायचा म्हणजे नेमकं कोणाचा देव करायचा बरे का. आपलं इथं काय आहे असा प्रश्न तल्लख साधकाला निर्माण झाला. म्हणले आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विणा जीवा सुखनो है. देव कशाचा करायचा आहे म्हणले देव देहाचा करू. अरे पण देह हा पाचाचा, अनिला उष्णा, देह पाचाचा आहे आणि याचा देव करता येईल का. बोला की ज्याच्यावर पाचाचा अधिकार आहे ते आमचं वैयक्तिक आहे का. नव्हे नव्हे, देह हा पाचाचा, अनिला उष्णा, याचा देव किंवा देवावर याचा अधिकार असू शकतो का. नव्हे. मग पुन्हा विचारलं देव जीवाचा करू. जीवच देव आहे. सूर देत चला की जीवच देव आहे. ममय वंशे जीवलोके जीवभूत सणतणः सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या जिवंत सिंहासनावर मी आहे. मग जीव जर देव आहे तर देव नेमकं जीवाचाही करू शकत नाही, नेमकं देहाचाही करू शकत नाही. मग देव नेमकं करायचा कशाचा. मोठी गंमत आहे. देव नेमकं करायचा कशाचा म्हणले कशाचा करायचा तर सगळ्यात महत्वाचा आहे देव बुद्धीचा करा. आणि ज्या घरामध्ये डिवाइन ब्राइन ट्रस्ट दैवी विचाराचा समुदाय डाउनलोड झाला, देव ज्या घराला कळाला, ज्या घराला अदृश्य पाहण्याची शक्ती प्राप्त झाली आणि ती शक्ती प्राप्त होते केव्हा ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी आणावे मग संता त्या भजावे सर्वस्वे. त्याला बघण्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये कातड्याच्या डोळ्यानं बघावं लागेल का प्राज्ञाचक्षुण त्याला बघावं लागेल. डॉक्टर काय वाटतं बोला की सर. भगवंताला बघण्याकरता नरू भाऊ ज्या डोळ्यानं आम्ही फक्त लोभ आणि प्रपंच आणि ज्या डोळ्यानं फक्त वासना तयार होती ह्या डोळ्यानं देव दिसल का. बऱ्याचशा जणांचे डोळे म्हणजे ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन. बऱ्याचशा जणांच्या डोळ्यात वासना येऊन बसलेली आहे. म्हणजे ह्या डोळ्यानं सहज भगवंत कळेल का. सहजासहजीचा विषय नाही मायाबापांनो परमार्थ. आणि परमार्थ म्हणजे आणि तुक म्हणे कस आणि तसं असं तसं रे.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपला देव करायचा आहे, मग हनुमान करा. मग हनुमानजीनं काय केलं जीवनामध्ये? सत्याला साथ दिली, अज्ञानाचा अंधकार दूर केला. आणि कितीही अडचणी असल्या तर आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. हा आत्मविश्वास उरासी बाळगून जगणारे हनुमान आहेत. आणि हनुमान या शब्दाचा अर्थ आहे ज्याने मानाला हाणून पाडलं, इति नाम हनुमान. हनुमंताचा जो सेवक आहे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघे आनंदाची सृष्टी झाली. जो हनुमानाची पूजा करतो त्याच्या जीवनातला काम निघून गेला, क्रोध निघून गेला, निमाले ठाईचे अवघे आनंदाचे सृष्टी झाली. मोठी गंमत आहे. हनुमान आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. हनुमान या शब्दाचा अर्थ आहे मानाला हाणून पाडलं. मानही नाही आणि सन्मानही नाही. ज्याला मानही नाही, सन्मानही नाही, ज्याला मानाचंही काही वाटत नाही आणि अपमानाचंही काही वाटत नाही, त्याचा बीपी लेवल मध्ये राहील का वाढेल का कमी होईल? न्यूटन राहतं ते. एक लक्षात ठेवा, इति नाम परमार्थ. ज्याला न्यूटन राहता आलं, न्यूट्रन बरोबर आहे ना, न्यूट्रन, ज्याला न्यूट्रन राहता आलं त्याचं नाव परमार्थ आहे. ज्याला आपला टेम्परेचरचा काटा मध्यभागी ठेवता आला, त्याचं कार्बोरेटर कामाला येत नाही, त्याचं हेडही जात नाही, तिच्या बुशिंगा जायना आणि तिचे हेडलाईट फुटाना आणि तिची हेल अरेंजमेंट वाकडी तिकडी व्हायला. महाराज हे व्हील केव्हा सरकतात माहित आहे का? ज्या वेळेस तुमचा बीपी वाढतो, स्ट्रोक बसतो, ब्लॉकेज निर्माण होतात, त्यावेळेस हे टायर इकून असं पडत, हे हाताचा उलटा. बाबा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. महाराज तुम्ही ज्यावेळेस न्यूट्रल व्हाल ना, त्यावेळेस मान आणि अपमान पचवण्याची ताकद तुमच्या बुद्धीत आणि प्रगल्भ मनात येईल ना, त्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड झालात, त्यावेळेस तुम्ही मोठे झालात, त्यावेळेस तुमच्याकडे लक्ष्मी येईल. हे सोपं नाही. काही काही म्हणते मत हवा फार लई काम करीत हो गड्या बाबा. मी म्हणलं मग ते म्हण ढबू ठिकाणा माझ्याकडे. कसं टिकल तुझ्याकडे पैसे? पैसे लक्ष्मी सोपी आहे का कुणाकडे राहायला? लक्ष्मी सोपी नाही आणि लक्ष्मी कमवणं सुद्धा. लक्ष्मी कोणाच्याही घरात थांबत नाही, ते घरही तेवढं पवित्र लागतं. घराची पवित्रता नेमकं उदबत्त्या लावून वाढती का? बाबा देवाचे फोटो, आबा आबा देवाचे फोटो लावले, उदबत्त्या देवा इथून देत नाही आम्ही. हे देवाचे फोटो, उदबत्त्या, दिवा हे सांगूच नको. तुझा बुद्धीचा दिवा किती स्टँडर्ड आहे. आणि माय बापांनो, ज्या घरामध्ये प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे, ज्या घरामध्ये दूरदृष्टिकोन आहे, भूत भविष्य वर्तमान काळ नजरेत बांधून पडलेला आहे, त्याचं नाव परमार्थ आहे. किती संकट आली न डगमगता सामोरं जाण्याची ताकद त्याच्या उरात आहे, त्याच्या शब्दात आहे, त्याच्या नजरेत आहे, त्याच्या स्पर्शात आहे, त्याच्या आत्मविश्वासात आहे. याला म्हणतात परमार्थ. परमार्थ म्हणजे मग तो का म्हणे कसं जसं असन तसं. परमार्थ गांग्याचा नाही, गांग्याचा. त्याला मी काय करतो ते म्हणे शारा ओलतो, जीवत भरी शारा ओलतो मी.
अरे दिवसभर शाळडावळीतून मग इथं काय आला हरिपात भाका जेवायला अरे जेवायला आला. तुम्ही इथं किती परफेक्ट आहात महिला मंडळ. तुम्हाला तुमचे मुलं मोठे करायचे दंडातल्या ताकदीनं मोठे करायचेत का इथल्या ताकदीनं मोठे करायचे. आणि नाही बाय मा बाब्यात आखाडा 2 बोकडी 29 कोंबड्या खाल्ल्या आणि बघुल बघुल रस पियत होत ते आणि त्याला इळही पुरत नव्हता ढेंडाळायला. आता बसतानात मागून संडसच भिचड भरायचा टरकान. ज्या घरातल्या महिलेला लेकराला काय खाऊ घालावं हे कळालं तिला ज्योतिबाची सावित्री म्हणतात. तिला राजे छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ म्हणतात. तिला गोपाल कृष्णाची यशोदा म्हणतात आणि तिला रामाची माय बापांनो कौसल्या म्हणतात. परमार्थ म्हणजे सोप आहे का. ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला बुद्धीतला अनर्थ पळाला. आणि ज्या घरामध्ये बुद्धीनं इंटेलिजंट माणसं आहे स्मार्ट आहेत दूरदृष्टिकोन आहे अपमान पचवण्याची ताकद आपल्या लेकरात आहे आणि मान पचवण्याची ताकद आपल्या लेकरात आहे. आई माऊली सांगतात ए आई काय मी इंद्राणीवरती स्नानाला गेलो होतो ना. हो ते काका आहेत ना. बघा शब्द ते काका कोण रे. विसोबा काका म्हणायचे बघा ते काका आहेत ना. हा आई मी सकाळी सकाळी इंद्राणीच्या 7 पायऱ्या खाली उतरलो. ब्रह्ममुहूर्तावरती घंटाचा निनाद ऐकू येत होता. इंद्राणीमध्ये कोणीतरी दिवे सोडले होते. पहाटचा थंडगार वारा शरीराला झुंबून जात होता. आई मी स्नानाकरता खाली उतरलो आचमन करण्याकरता पाणी घेतलं. खातामध्ये पाणी आहे. पाण्याचे हातातले टिपके टपटप 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 इंद्राणीमध्ये पडत होते. छोटे छोटे मासे पायाला स्पर्श करून जात होते. शरीरामध्ये रोमांच उठत होता. जणू काय असं वाटत होतं वलसणीचं पाणी आढ्याला जातं की काय. अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे याचा अनुभव याची अनुभूती मला प्रत्यक्ष इंद्राणीमध्ये उतरल्यानंतर येत होती. आई हातामध्ये पाणी घेतलं आणि सूर्याला अर्घ्य देणार आहेत. ओम खागाय नमः ओम भास्कराय नमः ओम तेजाय नमः असं सूर्याची आराधना करत होतो. तेवढ्यामध्ये विसोबा काका आहेत ना. आई हो हा माझ्या अंगावरचा गाळ विचारतस का तू. ह्या माझ्या अंगावरती पडलेला गाळ विचारतेस. ज्याला करुण प्रसंग चालू याचं भान असू द्या. विठ्ठल 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 याच्याकरता लय स्मार्ट माणसं पाहिजेत. बरोबर देवा शपथ लय स्मार्ट माणसं लागतात. मोठं व्हायचं असलं ना तर पत्नी सुद्धा एवढी देखणी एवढी विचारवंत लागते ना. नुसती देखणी नाही हॅलो हाऊ आर यू हु इज दिस आणि दिसत ती छान रूपाचा बाण तिरका मान टंगडांग 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 टंगडांग. नुसती देखणी नाही. देखणी म्हणजे तिच्या ब्लाऊजला भायाच नाही एवढीच पट्टी घातलेली ना 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 रा ना ना. प्रपंच करायला आहे ना प्रपंच करायला स्मार्ट व्यक्तिमत्व लागतं. दिसायला स्मार्ट नाही बुद्धीचं वैभव घरात लागतं. हे मी नाही सांगत बुद्धीचे वैभव आणणे नाही दुजे. हरे
से नहीं आती. बूंद से गई हो हे माहित आहे का तुम्हाला? एक वारीक राजाची दाढी करायला यायचं, राजाची, आणि त्या आत्तारामध्ये ब्रश बुडायचा तो, आणि मग राजाची दाढी करायचं. आत्तर राजाच असायचं, सोन्याची वाटी, चांदीला त्या ब्रशला चांदीची मूठ, त्याच्यात एक थेंब वारकाकडनं खाली पडला. किती? राजन तेव्हा असा पुसला आणि असा लावला. वारीक म्हणला नगरीचे राजे आहेत तुम्ही, ते पडून असा लावला म्हणल्यावर उपयोग नाही. आणि हे राजाला खटकलं. राजाने 11 एकराचा तलाव केला आणि त्याच्या सारे ढंपरची ढंपर सेंट सोडले. सेंट आत्तर साऱ्या गावाला आंघोळील ते, आणि वारकाल बोलिल ये म्हणे. ते म्हणे का हो राजे साहेब, कर म्हणे याच्यात आंघोळ. 11 एकराचा निसता सेंटचा तलाव आहे. ते वारीक म्हणला राजे साहेब बूंद से गई वो हौद से नहीं आती. बूंद से गई हो हौद से नहीं आते, म्हणजे थेंबाची खाली पडल्याला तो अंगाला पुसला, आणि आता हौदाचे हौद जरी आत तरवतले. आणि म्हणून ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी परमार्थाच्या झाल्या का मग माझी येते. पार दात पडल्यावर मी म्हणलं कुठं हदी पात आला. अरे बोकडे चोरून खाल्ले तो. एक लक्षात असू द्या, जे ते वय आहे, अभ्यास करायचं वय तारुण्य अवस्था आहे, व्यायाम करायचं वय तरुण वय आहे, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, ज्ञान कमवायचं, धन कमवायचं, इज्जत कमवायची, व्यवहार कमवायचं वय तरुण आहे. आणि या तरुण वयात जर पाय घसरला आणि तुम्ही किती नाटक करा, पुन्हा किती किती गण लावा, किती लंगोट बांधून हिंडा, एक लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्याला दक्षता कळाली, ज्याला वेळ कळाला त्याला काळ कळाला, ज्याला काळ कळाला त्याला वेळ कळाला. आणि म्हणून मुलींनो, तुम्ही कॉलेजला असाल, क्लासला असाल, त्या क्लासचं आणि त्या कॉलेजचं संधीचं सोनं करा. ज्याला संधीचं सोनं करता आलं ना, लक्षपूर्वक आहे का, डीएड, बीएड, बीपीएड, लॉ, DHMH, इंजिनियर, जास्त शिकलेले पडू नयेत. ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे बोलथाप. ज्याला संधीचं सोनं करता आलं, कॉलेजला गेलात, कॉलेजच केलं, 3-3, 4-4, 6-6 तास स्टडी केला. स्टडी लई वर्ष अभ्यास नाही करावं लागत मोठा अधिकारी होण्याकरता, 5 ते 6 वर्ष झटून बर का. नाही तर निसता संगमनेरात टाकला कॉलेजला, पिक्चर बदलला का लगेच तिथं चला पिक्चर पाहायला. मुली जर समोरून बघितल्या आणि याची अभ्यासाची नजरच नाहीये, याची फक्त वासनेची नजर आहे, आणि दुसऱ्याला डवचून म्हणतो का जमंग कर, हिच्या बरोबर आपलं जमंग का. अरे तो शिकायला आलाय याचं ध्यान ठेव. आणि पुन्हा 10 वर्ष पुण्याला राहिला आणि पुन्हा गुंजाळवाडीत आला. त्याच्या बापाला विचारलं लोकांनी, गांठ्या काय करतो, पुण्याला होता ना त्यो. त्याचा बाप म्हणतो मस्त पुण्याला 10 वर्ष ठेवला त्याला, मग आता काय करतो. ते म्हणे आता कांदे लावायच्या टोळीचा मुकादम आहे आणि रिक्षा घेतलेली तिने. रिक्षा बी अशी आहे का ते लग्या. आणि बंद पडायला लागली का मधी नळी काढून ठुलली अशी फुकशितो, हिंजुळू हिंजुळू चालू करीतो.
वर्ष पुण्याला फक्त संडासचे खड्डेच भरले का पोरांनी? हो, आपला देव करायचा आहे, आपला देव बुद्धीचा करायचा आहे, कर्तृत्वाचा करायचा आहे, नजरेचा करायचा आहे, कानाचा करायचा आहे, शब्दाचा करायचा आहे, स्पर्शाचा करायचा आहे, प्रेमाचा करायचा आहे, विवेकाचा करायचा आहे, आत्मविश्वासाचा करायचा आहे. इति नाम देव. देव 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 म्हणजे गेला न मला चिमित्कार झाला एरी सोडून. मी म्हणलं तू असं का म्हणून घुमल्यावणी होतं? ते म्हणे मला सचक्यातकार झालेला आहे. सचक्यातकार. देव. स्वामी विवेकानंद राजयोगामध्ये सांगतात, जो अदृश्याला पाहू शकतो तोच अशक्यला शक्य करू शकतो. आय कॅन डू इति नाम देव. देव म्हणजे दगडात बघण्याची वस्तू नाही. देव अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव पावायचा देव देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे सास्क्यातकार नाही, चिमितकार नाही, आणि मला असं फिरल्यावाने. सोड, तू गोळ्या संपल्या, तू भरमिष्ट आहे, तू झोप व्हाय ना, तू आज टिंगराला मरणाचे चदगळ झाले खाजू खाजू, आणि तो कुठं अंगात आला रे देव. बाबा व्याप थिंकिंग, व्याप कल्चर. माझं ज्ञानोबा, माझे तुकोबा कळण्याकरता महाराज लई टाइम लागेल, लई टाइम लागेल. आपल्याकडे आत्ताशी विज्ञान आहे, म्हणजे लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, रेंज आहे, गुगल आहे, हे आहे आपल्याकडं. अहो माऊली याच्याही पुढे जाऊन राहत होते. हो, याच्याही पुढं मोठमोठे तत्ववेत्ते, बायोलॉजी जाणणारे, ज्ञानेश्वरी वाचून बघा. तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं माझे माऊली पुढे आहेत. शरीरशास्त्राच्या बाबतीत, ॲनाटॉमी शास्त्राच्या बाबतीत सोपं आहे. आणि ज्या घराला भगवद्गीता कळाली ते घर मोठे आहेत आज. बरं, त्या उड्यापुरते मोठे नाही, सन 25 वर्षाचे, लई अनादी काळापासून मोठे आहेत ते. त्यांचे पैसे संपत नाही, लक्ष्मी संपत नाही, आणि राजवैभव बी संपत नाही. कारण की तिथं भगवद्गीता कळाली, तिथं ज्ञानेश्वरी कळालेली. आपल्याकडे येऊन येऊन येते श्रीमंती फक्त 20-25 वर्ष नंतर. एक जण म्हणला बाबा पोरगी दिली तेव्हा त्यांचा लय राजा आंबिरी थाट होता. मग तडाका काय कारखान्याला, JCP न फोकल्यानं, गडीन गुडीन
जर्शी गाया होत्या आणि तिथं जर दिवस माळा टामात गेलं का माणसाचे कान आउट होत होते, असे येवळायच्या गाया. म्हणलं आता काय झालं? ते म्हणे आता पोरगी उगत्यात कांदे लावायला जाती. गंगात्या, सुमन काकू, इंदू मावशी, छबू अक्का, मंगल वहिनी, कामा अक्का आणि इजू अक्कांच्यान आणि तर वहिनी त्यान, पुष्पा बहीण त्यान, लता बहीण त्यान, तईन त्यान, भांबई. कुठं गेले हे? कुठं गेलं? पण लक्ष्मी टिकवण्याकरता एक लक्षात असू दे आई, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही तुमच्या पोरांना किती स्टँडर्ड खाऊ घालता. 1ली ते 10वी मुलं मुली उभा राहा बरं. 1ली ते 10वी मुलं मुली, 10वी ते 1ली उभा राहा. 10वी पासून तर 1ली पर्यंतचे मुलं मुली उभा राहा. राहू पटक्यान, बडबड न करता, अजिबात आवाज आला नाही पाहिजे. अरे आवाज नका येऊ देऊ ना, बडबड कायला करता? अरे काय अरे अरे बाया हो, अरे आला तर काय आला? हे 1ली ते हे का उभा केले माहित आहेत का? डॉक्टर नागोडे भाऊ, हे आपली पिकं आहेत. पिकं हे आपले काय आहेत? पिकं. बापाच्या DNA पासनं आणि आईच्या पोटरूपी जमिनीपासनं अंकुर फुटलेले हे लेकर आहेत आपले. यांना बागतदारानं म्हणजे तुम्ही आणि बागतदारीन म्हणजे तुम्ही. यांना DAP टाकायचं का, 10-26-26 टाकायचं का, बोरॅकॉल टाकायचं का, 19-19 टाकायचं का, सम्राट टाकायचं, हे तुम्ही ठरायचं. ज्या बागतदाराला बागतदारणीला लेकराचं चांगल्या पद्धतीनं संगोपन करायचं असेल तर माझे ज्ञानोबा माऊलींचे वडील विठ्ठलपंत आणि माई रुक्मिणी माता यांना समजून घ्यावं लागेल. निश्चित ज्ञानेश्वरी पाठ करू नका. काही काही म्हणतात बाबा मायात सारा हरिपाठ पाठ आहे. हरिपाठ पाठ करून जमणार नाही. हरिपाठ किती कळाला, किती समजला, किती उमजला. काही काही म्हणतात मा आता सारा रामायण पाठ झालेलं आहे नक सांगू. अरे रामायण पाठ झालं, पण रामाकडे किती सहनशीलता आहे हे तुझ्या पाठ झाली का? झाली? काही काही म्हणतात मी तर 12 महिने रामायण ऐकते, टीव्ही तर ऐकते, मज बाबा आणि ते सारे पाहिले, मज बाबा मेले रामायण सांगू सांगू. मग मी म्हणलं सीता कोणाची पोरगी आहे? मग कोणच्या राजाची सीता? जनक राजाची. कोणाची सून आहे? नर्मदा काकू. कोणाची सून आहे सीता? दशरथ राजाची. कुणाची मंडळी आहे? बरं रामाचा काय भंगारात धंदा आहे का? राम कोण आहे? जगत पिता, जगत नायक, ब्रह्मांडाचा धनी, करतुम आकर्तुम अन्यथा करतुम, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही. त्या रामाची पत्नी साक्षात कोण आहे? पत्नी सीता. सीता कोण आहे? लक्ष्मी. आता लक्षपूर्वक आहे का बरं का? एका राजाची सून, एका राजाची पोरगी आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी साक्षात लक्ष्मी. विक्को येतो भैया माझा, साक्षात ह्यो इक्को येतो माझा. नाही हॉलमध्ये नाही, हॉलचा याचा काही संबंध नाही महाराज. हे हॉल ओपन स्पेस नाही. साक्षात साक्षात कोण आहे? लक्ष्मी. रामाबरोबर 14 वर्ष
उशाला काय घेऊन झोपली वय मोठ्या अक्का? दगड का मोबाईल? बरं, चिमुक काटे असतील, बोरटीचे काटे असतील, वाघाच्या डरकाळ्या असतील, थंडी असेल, ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, धारा असेल, रामाला त्या परिस्थितीत सुद्धा तिनं साथ दिली का? बेऊ घातलं. काय बाबा, काय धनुष्यवान उचलेला संतवा, साथ दिली. सुख की कभी याद नहीं की और दुख की कभी फिरियाद नहीं की, उसी का तो नाम सीता है और उसे तो पतिव्रता कहते हैं. रामायण पाठ करून जमणार नाही. रामायण किती भिनलं, किती उतरलं, किती पचलं, किती समजलं, याला म्हणतात आपुला तो एक देव करुणे घ्यावा. और राम करा ना, राम सहनशीलता आली पाहिजे. कृष्ण करा, राजनीती निपुण, ब्रिलियंट, शार्प. हनुमानजी करा, बुद्धिमताम वरिष्ठम. एक कोणताही देव, भगवान शिवजी तपश्चर्या, कॉन्सन्ट्रेशन, जागतिक लेव्हलचं पराच्च कोटीचं ज्ञान, भूत भविष्य वर्तमान काळ त्याच्या नजरेत आणि मेमोरीत बांधून पडलेलं. महाराज सोपा नाही. काही का म्हणते माया ई शिका बंग पाठ झालेले, आता मा नाव आता पंपलेटात टाकलं का मी लगी गायक होणार आहे. परमार्थात आल्यानंतर पहिली एका गोष्टीचा बळी द्यावा लागतो. तो बळी म्हणजे अहंकाराचा द्यावा लागतो. ज्याला अहंकाराचा बळी देता आला त्याला आपला देव करता. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार डिलीट झाला, ऑटोमॅटिक पैसा येईल. याच्याकरता देव कळणं महत्वाचं. देव म्हणजे काही काही म्हणतात बाबा मी जर समजा हनुमानाचा जर रात्रंदिवस जर सेवा केलीच तर म्या जर हनुमानाला बोलिलं माझ्या दुश्मनाला हाणायला तर हनुमान येईन का गदा घेऊन त्याचा खोबा काढीन का? तू पक्का भेमाकलेला आहे रे भाऊ. एवढा कसा उपलेस आहे तू? येईन वय. अरे हनुमानजी येणार नाही पण हनुमानाचं जीवन तुझ्या जीवनामध्ये, हनुमानाची बुद्धी, हनुमानासारखं मन, जितेंद्रियम, मनाला जिंकणारा, इंद्रियाला जिंकणारा, इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे असा हनुमान आहे. बुद्धिमताम वरिष्ठम. काय बुद्धी आहे महाराज. आम्ही सहज सांगत होतो त्यावेळेस एक जण म्हणला बाबा बुद्धी जर असती त्याला जर बुद्धी असती तर त्याने डोंगर नसता उचलून आणला, संजीवनी वनस्पती उपटून आणली असती. एक जण म्हणला ना घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पिणं. आहेत ना काही काही गडी आहेत ना.
येडी माँ के चांद बेटे आणि उदबत्ती लगा के हागने को बैठे. काही गडी लई हुपले से. ते म्हणला मग डोंगर काय उचलायची काय गरज होती का? मग बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे हनुमान. मग काय डोंगर दात खाऊ खाऊ उचलून आणला. आता लक्षपूर्वक काय काय बोलता हो हनुमान जी है. आइए हनुमंत जी विराजे, आइए हनुमंत जी विराजे, आइए हनुमंत हनुमान जी है तो. उठो बाओ हिमालया परी, पवित्र सा साठो गंगे परी. हनुमान लंगोट का सच्चा शेर का बच्चा हनुमान. सच्चा पहलवान घास खाकर भी बन सकता है, वही तो हनुमान है. ब्रह्मचर्यव्रताचं पालन हनुमान. व्यायाम निश्चित हनुमान. नासे रोग हरे सब पीरा, एकही रोग ह्या मंदिरात घुसला नाही हनुमान. त्याचं नाव हनुमान. लक्षात आलं तुमच्या? नित्य नेमाने प्राणायाम यम नियम साधना प्राणायाम करतो. नित्य नेमाने हनुमान दंड मारतो. नित्य नेमाने ब्रह्मचर्याचं पालन करतो. नित्य नेमाने आहार शुद्ध घेतो. अरे तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो हनुमानच. आणि हनुमान तुमच्या पोटी जन्माला यावा याच्याकरता सर्व गुण संपन्न, आचरण शुद्ध ही स्त्री असावी. त्यावेळेस तिच्या पोटी हनुमान जन्माला येतो. का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळते किंवा मुलीवरून कळते. स्वप्न नाही परमार्थ. एक जण पोरग म्हणलं म्हाताऱ्याला, बाबाऊ. ते म्हणे का रे भाऊ? ते म्हण जाता का यंदा चाल दिंडीत? म्हातार म्हण जातो. म्हाताऱ्याला दिले 5,000 रुपये त्या पोरनी त्याच्या. आणि म्हाताऱ्याला सांगितलं गोरगरिबाची भिशी भरा, पाण्याच्या बाटल्या कोणला जर लागल्या तर 2-3 हजाराच्या द्या घेऊन. म्हातार म्हणे बरं. आणि जी नरू भाऊ म्हातारीने एक दिवस दिंडी नीट निळून पाहिली काय चालू आहे काय. तर पुढे जे झेंड्यावाले होते का बाबा असे, असे झेंड्यावाले असं गाव आलं का लोक पाय पडायचे 10-15 रुपये द्यायचे त्याला. त्या म्हातारीने ते म्हणे उद्या आपणच झेंडा घेऊ. झुंझुरकाच उठलंय बी साऱ्याच्या अदुगर. तिकडे गेलं परत सगळं वरंगळीला, तसं बसलं तसंच वरंगळलं. सारी पाठड भरली डोकंही भरलं त्याच. असं उतराला बसलं ते. उठाय टमात त्याला काँग्रेसचा हातात आलं, तसंच उपटलं, तसं पडलं. तसंच न दडाला आंघोळ केली, सारा वास मारित होता अंग त्याच बाबा. तसे कपडे खंगळीले गरबाड गरबाड, गंधही उलटा सुलटा डवून गेला.
तवर झेंड्यावाला आला बिन झेंडा उचलणार तर तवर तो म्हातार गेलं लगे आता हाय मला घ्यायचा आज मला घ्यायचा. झेंड्यासाठी भांडणी केली त्यांनी. आणि जी झेंडा घेतला नरू भाऊ उशालाच घेऊन झोपते. 4300 रुपये कमील त्याच्यावर तिने पंढरपूर पर्यंत जाऊस तर. पोरण किती दिले होते 5. आता किती टाकले त्याच्यात तिने 4300 म्हणजे अजून 5ला किती कमी 700. तिथं आंघोळ पांघोळ केली. लोक म्हणले पार तिकून बारी आहे चला तात्या. ते म्हणे मन नाही कठायचं गाड्या मी इथंच राहतो राऊटीत. ते काय राऊटीत राहतं बाबा. तिने पंढरपुरात चंदरबागेत टेळणी चालू केली. काय चालू काय नाही. जी त्या गावातले वारकरी गेले का भाऊ यांनी 2 बिस्लरीच्या बाटल्या तिथं पळलेल्या त्या अर्धाल्या कापल्या. आता झाला का एवढे डब्या त्याच्या. एका याच्यात गणगुळी कालिली आणि एका याच्यात गंध कालीला. माणसं आले अहो माऊली गंध लावा. माऊली जय हरी गंध लावा चला. ओ माऊली चला. हे उघडा नका म्हणून रे. चला गंध लावा चला माऊली चला. लावला. तसं नका जाऊ काहीतरी द्या. तसं नका जाऊ काहीतरी द्या. 6000 कमीले 3 दिवसात. आता किती झाले 16,000. म्हातारं पुन्हा टरकीत बसून आलो. आणि पोरग म्हणला बापू कस काय झाली दिंडी. ते म्हणले तू येडा आहे बिट्या. काय झालं याच्या अगोदरच सांगायला पाहिजे होतं मला. ते म्हणे मजा आहे का. रा बाबो काय मजा आहे बाबा. काय आनंद आहे का काय आनंद आहे. काय झालं कितीक वार करायची फी भरली. कितीक वार करायला बाटल्या पाण्यात दिल्या. जे कोपरीतून पिल्या पिशीतले पैसे काढले का मजव आता. मग लावा ताकद. 16,000 म्हातारेकडं. पोरग म्हणले सापडलं का. सापडलं का. मी झेंडा घेतला भाऊ. परत तिथे गेलो दर्शनाला काय जातो मी. मला मस्त म्हणले सका तात्यान पुंजा आप्पा नरहरी दादा नामू तात्या कोंडी काका हे सारे म्हणत चला चला. पण मी आपलं हुंडूर माग येत. मग तिथं वाटल्या का आपल्या भाऊ बिस्लरीच्या त्याच्यात गणगुळी कालिली एका याच्यात बुक्का आणि चला माऊली चला चला. असे कमीले महाराज. म्हाताऱ्याला सांगितलं तू उडून ये परमार्थात. त्यांनी तिथून आणले. पोराचं असं डोकं सरकून गेलं. पोराने आजूक त्याच्यात 15 टाकले. 10 जण घेतले. धाब्यावर गेला उडले बिन दारू पिऊन आला. तुम्ही कुडून आणताय. तुम्हाला काय वाटत का आमचे पोर लई चांगली निघते म्हणून. आमचे एका कीर्तनाचे 40,000 आणि 50,000 एका कीर्तनाचे किती. आपण म्हणलो का गाव लहान आहे. ते म्हणतं माझ्याकडे फॉर्च्युनर आहे. पण लोकांची वर हप्ते फेडायला घेतली की तो फॉर्च्युनर. एक लक्षात असावं परमार्थ करतोय धर्माचं कार्य करतोय ना. आम्हाला माहित आहे धर्म आम्हाला उपाशी मरू देणार नाही. पण धर्मा पुढं कायला तोंड पसरिता. कोण आहोत आपण. सह्याद्रीचे पुत्र मावळे. वाहती प्राण माईक द्या. एक माईक द्या.
लई बुळक नाही लागत. आणि तुम्हाला मी स्पष्ट सांगू का, आता जे चालू आहे का जे राजकारण, जरांगे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, पुन्हा आणखीन ते कोण, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, ठाकरे ठाकरे साहेब असतील, हे सारे गडी आपल्याला भावऱ्यात बुडून मारतेन बर का. तू म्हणता मग तू नेमकी ठाकरेच्या गटाचा आहे का, अजित दादा पवाराच्या गटाचा आहे का, जरांगे पाटलाच्या गटाचा आहे का, भुजबळ साहेबाच्या गटाचा आहे का, फडणवीस साहेबाच्या गटात, मला यांचं कोणाचं काहीच घेणं देणं नाही. आत्ताची स्थिती अशी आहे, जरा समजदाराला सांगतो, आत्ताची स्थिती अशी आहे, नवरा मेला तरी चालन पण सवत रंडकी झाली पाहिजे. ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देतो मी, आणि ज्याला कळलं नाही का त्यांनी निष्ठ मग आमदार आपला बाप हेच म्हणायचं त्यांनी. अरे तुम्ही किती शार्प आहात, तुमची इथली ताकद किती मोठी आहे. हेअरस्टाईल का हेडस्टाईल, हेअरस्टाईल नाही हेडस्टाईल, डोक्याच्या केसाचं वळण नाही, अरे डोक्यातले विचार, आणि ती विचार बदलवणारी राजमाताची जाऊ राजांना काय खाऊ घालत होती, हा दैवी गुण समजून घ्या. गणपतीला पार्वतीनं काय खाऊ घातलं, सखवाते म्हणे मोदक खाऊ घातले त्याला, त्याच्यामुळे ते झ्यापरात आल्या. अगं पै, आणि तिला महिनाभर उपास श्रावणाचा, काय फायदा आहे का उपासाचा? होय, तुम्ही तुमचं पचनक्रिया बिघडून घेता, गर्भाशयाचे प्रॉब्लेम उद्भवून घेताल, किडनीची लिव्हरचे प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवतील. बरं उपासाला खात्यात काय माहिती आहे का? हा काय खात्या रे पुरी या खिचडी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी खाती आणि पांदीला हागायला जाती. बरं ते साबुदाणा असा आहे 3-3 दिवस पचत नाही. टॉयलेट मध्ये गेलं फर्स्ट सेकंड थर्ड टाप डबल टाप, तरी बी घाटातून गाडीत निघत नाही बाहेर. उपवासाचं काय खावं याचं भान असावं. उपवास अहो 1 महिनाभर कॉन्सन्ट्रेशन करा, प्राणायाम करा, आहार शुद्ध घ्या, सूर्यनमस्कार करा, घरामध्ये वातावरण शुद्ध करा, ग्रंथाचं चिंतन मनन ध्यान करा. इथे नाम उपवास. मी म्हणलं उपवास म्हणजे ते म्हणे बाबा महिनाभर आपल्या भाकरीला याला त्याला शिवायचं नसतं, आणि साबुदाणा खिचडी खायची, शेंगदाण्याचं पिठलं खायचं, येपर्स खायचे, केळं खायचे, छापची. अरे काय खाता तुम्ही? शुद्ध सात्विक, त्याने सात्विकता वाढावी. नवरात्रात किती दिवस उपवास धरता तुम्ही? आणि घट बसल्यावर त्याच्या पुढे दिवा लावित का पोरी हो? वा 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 वा. आणि ते दिवा इथून द्यायचा नसतो ना? ग बाई. आणि मग मला सांगा 9 दिवसात उपवास धरल्यानंतर
ते शक्तीचे उपास आहे का फॅट वाढायचे उपास आहे? तर ते शक्तीचे उपास आहे का नाही? मग 9 दिवसात 9 किलो वजन कमी झालं पाहिजे का वाढलं पाहिजे? मग आपल्या मम्म्याचं वजन वाढत का कमी होतं? साबुदाणा हा फॅटमय पदार्थ आहे. बटाटा यानं फॅट वाढली जाते. वेपर्स त्याच्यातले साबुदाण्याचे जेवढे पदार्थ आहेत तेवढे फॅट वाढली जाते. आणि तुम्ही जगदंबेच्या घाटासमोर जे तेल जाळता ना, तेल, आता दिवेतले तेल जाळायचं का 9 दिवसात याच्यातलं तेल जाळायचं? नेमकी ह्योच उपास कळला ना आपल्याला. 9 दिवसामध्ये 9 किलो वजन कमी करा. 9 दिवसामध्ये प्राणायाम करा. 9 दिवसामध्ये आहारावर कंट्रोल करा. दिवसातनं एकच टाइम खा. 1 महिना उपवास धरताय ना, ही दुपार ती दुपार खा. नको ते खाऊ नका. त्रास जीवाला करून घेऊ नका. तुम्हाला विटामिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक हे संपूर्ण शरीराला हवंय ना. एक टाइम जेवण करा. अहो 40, 45, 50 वर्षानंतर आपलं आहाराचं शेड्यूल सांगितलं 1 टाइम, हे दुपार तर ती दुपार. 40 वर्षापर्यंत 3 टाइम सांगितलं, सकाळ दुपार संध्याकाळ. 40 ते 50, 55 पर्यंत 2 टाइम सांगितलं, सकाळ संध्याकाळ. आणि 55च्या पुढे गेल्यानंतर फक्त ही दुपार तर ती दुपार. ज्याला हे कळालं का ते 100 वर्षापर्यंत जगत. आणि ते बी टाईट फिट जगत. त्याची आकुंचन शक्ती स्टँडर्ड राहते, त्याची बुद्धी स्टँडर्ड राहते, त्याची नजर चांगली राहते, त्याची जीभ स्वच्छ राहते, आणि बोलतो सुद्धा चांगला. काही म्हणतात तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळो, पण कसं मिळो? बिगर रोगी. आणि बिगर रोगी व्हावं असं वाटत असेल तर धन्वंतरी देवता तरुणपणे प्रसन्न करून घ्यावं लागेल. धन्वंतरी देवता म्हणजे आरोग्य देवता, आणि आरोग्य देवता म्हणजे आहार. आहार ज्या घराला कळाला त्या घरात राक्षस सुद्धा येणार नाही. सगळ्यात मोठा राक्षस आता घरात घुसलेला आहे, बीपी नावाचा. त्याला गोळी टाकल्याशिवाय तो गप मरतच नाही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. आणि जर 2 दिवस जर गोळी नाही टाकली ना, आगा पाया पाया असं होईल. म्हणजे इथून इकडे झाला का बेल पल्स, इथून इकडे सारी गाडी डॅमेज झाली का मार धांग वायू. बीपी नावाचा राक्षस कधी तुमची नस फोडील आतमध्ये हे सुद्धा कळणार नाही. दुसरा राक्षस आला डायबिटीज नावाचा. 20 वर्षापूर्वी 50 घरात एखादा डायबिटीजचा पेशंट सापडायचा. किती वर्षापूर्वी? पोपट सेठ, नरूभाऊ, दादा, किती वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी 50 घरात एखादा डायबिटीज सापडायचा. आज 2024 ला प्रत्येक घरात डायबिटीज आहे. नाही आहे. शुगर नावाचा राक्षस तुमच्या ह्या गोकुळात घुसलाय. गोकुळ ते नाही सांगणार मी, हे गोकुळ किती परफेक्ट आहे. ह्या गोकुळात घुसला शुगर नावाचा राक्षस. आणि आता सध्याला 10-5 किलोमीटर वरती तुम्हाला एक 20-25 खेड्यात किमान कमीत कमी 20 कॅन्सरचे पेशंट तुम्हाला दिसतील. आत्ता कॅन्सर नावाचा राक्षस लय झपाट्याने अतिक्रमण करायला लागला बरं का. आणि 2033, 34, 35 पर्यंत आता जसा डायबिटीज प्रत्येकाच्या घरात आहे ना, त्यावेळेस 33-34 मध्ये कॅन्सर प्रत्येकाच्या घरात हा राक्षस असणार आहे. कॅन्सर माणसाला कंगाल करतो, कंगाल. परमार्थ हा जाणून घ्या बरं का. अरे ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला आई. आणि परमार्थ म्हणजे आहारापासून शुद्ध आहार तुम्ही जर घेत असाल तर तुमच्या घरातला पुढचा येणारा लेकरू स्टँडर्ड असणार आहे. याच्याकरता बापाचा DNA फार स्टँडर्ड लागतो. घरात रक्त फार मोठं लागतं. मोठं रक्त म्हणजे खानदानी रक्त. आणि खानदानी रक्त म्हणजे बिगर रोगाचं रक्त. 4 वर्षाच्या पोराला इन्शुरन्स देतात आता.
6 वर्षाच्या पोरांचं डायलिसिस चालू आहे आता. मग मला सांगा दादा, मला सांगा आई, बाबा मला सांगा, फॅमिली डॉक्टर सांभाळला पाहिजे का फॅमिली शेतकरी सांभाळला पाहिजे? काय सांभाळलं पाहिजे? सेंद्रिय शेती, आहार शुद्ध. और रोगात चाललोय आपण, मरायला लागलोय आपण, संपायला लागलोय आपण, याच्याकरता पहिलं चरण. आपुला तोय गाडेकर महाराज, बिरजदार महाराज, आता 9 वाजले, काय करू मी? 10 मिनिटं का? हां, मला वाटलं रीडिंग जाळून घ्यायचं आणि बिलात फरक करायचाच नाही. तसं तुम्हाला सांगू का, नरू भाऊ आणि मी लय जवळचा मित्र आहे. म्हणजे काय झालं रे? काय होगा? पाणी प्यायचंय? मग का रे उपद्रव करतात तुम्ही असा? परत पोपटराव, आम्ही बऱ्याच जवळची माणसं आहोत. बनशी महाराज आहेत. आता आमचे परमार्थातले स्नेही, ते म्हणले ते तुम्ही डायरेक्ट गेस्ट हाऊसला यायला पाहिजे होतं. डॉक्टर म्हणले येऊ आता एखाद दिवशी. आता पुरीचं ॲडमिशनच घ्यायचं आहे संगमनेरला मला. हो घ्यायचं आहे, माझी इंजिनिअरिंग टाकायची पोरगी इथं टाकणार आहे मी आता, आणि तुमच्याकडेच सांभाळायला देणार आहेत 2-4 वर्ष. त्याच्यामुळं ते माझे पाहुणे रावळे म्हणले एवढ्या लांब कुठं टाकीता? मी म्हणलं लांब नाही बाई, मी इथलाच आहे, इकडचाच. अतिशय प्रेम करणारे माणसं आहेत हे सगळे सगळे, अगदी आनंदाने समाधानाने. आल्यानंतर गाडेकर महाराज म्हणले महाराज का आले नाही तुम्ही? मी म्हणलं सकाळी कार्यक्रम, श्रावण महिन्यात म्हणजे पोळाच राहतो बाबाचा. जसा आखाडात पोतराजाला मान राहतो तसं श्रावणात बाबा लोकांना लई मान राहतो मान. आणि म्हणून उद्या सकाळी पैठणला काला आहे आणि उद्या संध्याकाळी रवळगावला आहे. मालेगाव रवळगाव, ते चॉकलेटचा तो कारखाना, हां रावळगाव, तिथं उद्या संध्याकाळी आहे. तसं परवा दिवशी तर मी सांगितलं, तू म्हणता एवढ्या लांब जातो का? बाबा मी नाही पळत, पैसा बोलता है.
कि पैसा बोलता है. ते गाणं कोणचं आहे? काहीतरी आहे ते गाणं. ला 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 ना 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 निलय ना ना झन झन की सुनो झंकार. हा काहीतरी आहे ते. आपल्याला काय करायचं पण आहे असं. मी नाही पळत, पैसे पळवतेत मला, असं काही हरकत नाही. परंतु एक लक्षात असावं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विणा जीवा सुख नो हे. जीवाला सुखाची प्राप्ती प्राप्त व्हावी मायबापांना. पण देव काळाला की होती. गणपती करून घ्या, बुद्धीची देवता आहे, योगाची देवता मायबापांनो. योग ज्ञानेश्वर माऊली कळून घ्या, योग कळेल. तुकोबराय कळून घ्या, प्रेम कळेल. सावता महाराज कळून घ्या, शेती कळेल. एक एक संताची टेस्ट वेगवेगळी आहे महाराज. हे कळून घ्या तर जीवनामध्ये आनंद आहे, तर जीवनामध्ये परमानंद आहे. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. पवन सुत संपत आलं मग तुम्ही आले. म्हणजे असं झालं म्हातारपणी लेकरू झाल्यावर झालं. हा म्हणजे अच्छा. नंतर असं काही काही लोक येतात, उशिरा येतात. आणि जवळचे लोक, आवडते लोक, श्रोते मंडळी उशिरा येतात. आणि मग मला काय समजत नाही, उमजत नाही. मग मी त्यांना म्हणत असतो, पार म्हातारपणी पोरग झाल्याची फिलिंग झाली. असं होतं. जवळ आलं सगळं, संपत आलं मग तुम्ही आलात. आता मी काय देऊ बरं तुम्हाला, काय सांगू. याच्या मागं खूप काही सांगितलं. पण आता मी येरवळीत जय विठ्ठल करणार होतो. मग तुमच्यासाठी आलेत आपले रीडिंग वाढवून देणारे, बिल वाढवून देणारे आले. त्याच्या आमचाही परमार्थातला जवळचा संबंध आहे, चांगल्या प्रकारचा. म्हणले मग आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपला देव करा, बुद्धीचा करा. देव कळाला की अपमान गिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये प्राप्त होती. बरं का आई, ज्ञानेश्वर माऊली किती मोठे, गणनाच नाही त्यांची. त्या माऊलीला लाथा घातल्या कुठं? आळंदीत. पिठात माती टाकली कुठं? आळंदीत. जातीच्या बाहेर काढलं कुठं? भीक मागायला गेली तर भीक दिली नाही, दगड टाकले कुठं? बाबा आळंदीत. ज्या आळंदीकरांनी आळंदीचे द्वार बंद केले, ती आळंदी माऊलीनं सोडली का? सोडली? आपल्यावर जर 2 लाख कर्ज झालं तर आपण संगमनेर तालुक्यातच दिसत नाही. ही सहनशीलता, ही धैर्य क्षमता ही माऊलीत आहे. म्हणजे ज्या गावात लाथा घातल्या, ज्या गावाने वाळीत टाकलं, बोलत नव्हती, तोंड पाहिलं तरी थुकायचे, काहीतरी घाण बोलायचे. माऊली इतकं सहन आता आपण करू शकू? बरं कोणी करतंय? बरं जाऊ द्या आई, ज्यांच्या माऊलीमध्ये एवढी ताकद होती, एवढी ताकद होती का भारतात नाही जगात कोणातच नाही ताकद, एवढी ताकद माऊलीत होती. एक जण मला म्हणला, ते नक सांगू गाड्या, ते खायला माग होते आणि कैची ताकद होती. आहेत ना काही काही, यांना कुछ नाही कळता. ये जन्म हो गया वैसे जग्या. इसको नहीं कोराना होया ना, इसको मुर्दूस होया ना, उसको पटकी आया ना, इसको देवी का रोग आया. वैसा जग्या हो. जग्यात जग्यान कुंकड बी भाळ द्या. अरे इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं आणि शेळी म्हणती माय आळ आपल्या भिजत्यान का? कळलं का नाही कळलं? ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन, आणि ज्याला कळलं नाही
तिने काल्याच दिवशी प्लॅस्टिकच्या पिशा आणायच्या. काय याला डोक्यात आलं ना, बुंदी भरून घेऊन जायची घरी. अहो काही काहीला काहीच कळत नाही. आपल्याला कळत नाही हेच त्यांना कळत नाही. आपल्याला कळत नाही हेच त्यांना कळत नाही. आणि आपण म्हणतो, ते म्हणतात आम्हाला काय कळत नाही. आम्हाला तर सारं कळतं. बाबा तुला हेच कळत नाही का तुला कळत नाही? माऊली किती ज्ञानी, किती ताकद माऊलीमध्ये. का माऊलीसारखा श्रीमंतही कोणीच नाही बरं का. राजा असावा ज्ञानेश्वर महाराज असावा. राजाची लक्षणं सांगितलीत. निरोगी असावा राजा, राजाकडे औदार्य असावं, देण्याची दानत असावी. राजा देखणा स्मार्ट असावा, तरुण असावा. राजा सर्व गुण संपन्न असावा. निर्णय क्षमता राजाकडे स्टँडर्ड असावी. हे राजाचे लक्षण आणि ते सगळे माझ्या माऊलीत आहे. ज्ञानी यांचा राजा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव. तुम्हासे मज पामर आहे काय थोरपण. मोठी गंमत आहे. ज्ञानेश्वर माऊली आहे, ज्ञानराज माझे योग्यांश माऊले, जेणे निगमवल्ले प्रगट केले. किती ज्ञानी आहेत माऊली. ज्ञानाचा सागर, ज्ञानियांचा राजा, किती ऐश्वर्य संपन्न, ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, अंगी ऐसे बळ. रेडा बोलवण्याची ताकद आहे आपल्याकडे, रेडा मारण्याची ताकद आहे. काही मध्ये आम्ही एका बुक्कीत रेडा मारू, अरे खली मारीन, WWFचा रॉक मारीन. हाईत ना काही काही डंडळीची कंडळी, काही काही क्विंटलचं बोज आहे. एका बुक्कीत रेडा मारतील पण बोलायला लावणार नाही. माझ्या माऊलीकडे ताकद, स्पर्श ज्ञान एवढे आहे की मुक्या प्राण्याला सुद्धा बोलायला लावते.
जड भिंतीला चालायला लावायची ताकद, एवढी ताकद आहे. मग किती सहन केलं. मग आपल्याकडे काहीच नाही, आपल्याकडे काहीच नाही तरी बी मला बोलला का ना तू, मला बोलला ना तो खोबात काढतो मी. किती धळबद्री विचार आहेत, किती तुम्ही आपण किती खाली होत आहोत. ज्याच्या बुद्धीकडे प्रगल्भता आहे ना तो कधी मोठाच राहतो. मी विशेष आहे, थोरात साहेबांचं विशेष आहे. का विशेष आहे माहित आहे का तुम्हाला? का विशेष आहे? का विशेष आहे? हा माणूस महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा भाग्यवान का? एक सांगू तुम्हाला, तुम्ही म्हणता तुम्ही नेमके कोणत्या पार्टीचे? मला काय पार्टीचे, मी तुम्हाला स्पष्ट सांगितले, मला काय घेणं देणं नाही. मी कोणाचा झेंडा घेऊन येत नाही. माझा एकच झेंडा, विटेवरी ज्याचे पाऊले सांग. पण ज्याला बुद्धी आहे त्याचं मी त्याच्या समोर माझं डोकं खाली होत असतं. हो, ज्याला बुद्धी आहे त्याला. महाराज का थोरात साहेब एवढे मोठे असते? इथं कितीतरी इंडस्ट्रीज वाले आहेत, लक्षपूर्वक आहे का? संगमनेरमध्ये कोणाच्याच कामाला न नडवणारा माणूस, कोणाच्याच कामाला. त्यांचं होत आहे ना वाहून द्या, कॉलेज त्यांचं आहे ना वाहून द्या. का असं झालं का त्याचं कॉलेज चालू आहे मग बंद पाडा. अरे बंद पाडा ना. अहो काही काही लय बाराची पुढरीत. त्याला तर त्याला खाऊन द्यायचं नाही, आपण बी नाही खाण्या का, उसका बी खाऊन नाही देण्या का. अहो काही काही ठिकाणी रोड जर झाला तर दुसऱ्या दिवशी खांदी देत, नळ्या टाकी देत. एवढे दरिद्री विचाराचे माणसं आहेत मायबापांना. म्हणून स्टँडर्ड व्हायचं असेल देव कळून घ्या. राम, कृष्ण, लक्ष्मण, हनुमानजी, इंद्र हे जे देव आहेत ना त्यांचं एक एक गुण कळून घ्या. नको हनुर गांठ्या, ए गांठ्या बघ वय तगली आणि तू मला म्हणतात सांगा कीर्तन. आता हे बसलेले आहेत गंध लावून तरी मायकडे वय तगली नाही तर काय झाले रे. करा आपापले निष्पाप हात वरती करा, घ्या मिटून आता आपलं बस. अरे बाप, आळंदी सारखं दिसायला लागलं रे नरू भाऊ. हो सप्ताहाची कमिटी, अरे काय नियोजन आहे तुमचं. अरे वारे वा पंक्तीवाले, वारे वा दान करणारे, अरे वारे वा महिला मंडळ. अरे काय भारी गाव आहे. एका सुरात, एका तालात, एका लयात टाळी वाजून भजन करूया आपण. संत स्वागतासाठी ज्या मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो आहे त्यांनी व्यासपीठावर जायचं आहे. श्री एकनाथ सभाजी गुंजाळ, भारत सभाजी गुंजाळ, समर्थ बाबासाहेब गुंजाळ, त्याचप्रमाणे बबन हरिभाऊ गुंजाळ, बाबासाहेब संपत गुंजाळ, भाऊराव नाना गुंजाळ, सोपन अर्जुन गुंजाळ, अशोक शिवाजी गुंजाळ, त्याचप्रमाणे आपले सेवक सतीश तात्राम गुंजाळ, किशोर माधव गुंजाळ, पांडुरंग राधू गुंजाळ, सन्मान्य नवनाथ भाऊ आरगडे आणि ॲडव्होकेट सुखदेव गुंजाळ ज्यांचा नामोल्लेख झालेला आहे. डॉक्टर डेरे साहेब आपण व्यासपीठावरती यायचे. कळमचे सरपंचही या ठिकाणी आहे, त्यांनी महाराजांच्या स्वागतासाठी यायचे. चला. अरे विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई,
झालंय ग असं आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विना जीवा सुख नो हे एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे आणि शेवटच्या चरण तुका म्हणे एक मरणाची तारे 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 उतमती उरे फिरते मागे तुका म्हणे एक मरणाची तारे उतमती उरे फिरते मागे तुका म्हणे एक मरणाची तारे उतमती उरे फिरते मागे तुका म्हणे एक मरणाची तारे उतमती उरे फिरते मागे उतमती उरे फिरते मागे फिरते मागे फिरते मागे फिरते मागे दुःखाची जनानी फिरते मागे दुःखाची जनानी फिरते मागे दुःखाची जनानी फिरते मागे दुःखाची आता जे विठ्ठल करूया उद्याचे नियोजन या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन करणारे सर्व या ठिकाणी सांगतील जे विठ्ठल करूया आमचे सर्व महाराज मंडळी खाली बसतील. आता आपल्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा आहे बरोबर आहे ना. मग हे का आणि कशासाठी कोणाला द्यायचे ते दाजीला अन्नदाते अच्छा हां 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 अन्नदात्यांना हे झाडं वृक्ष द्यायचे आहेत त्यांनी लगेच यायचं. हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल